श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 15 पाहणार आहोत. ओके, आता त्यामधील क्वेश्चन नंबर 1 पहा. राईट द प्रॉपर नंबर इन द एम्प्टी बॉक्सेस. आता आपल्याला इथं खाली काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, एम्प्टी बॉक्सेस दिलेले आहेत, त्यामध्ये प्रॉपर नंबर जो असेल तो लिहायचा आहे. ओके, त्यामधील फर्स्ट बघा 3/5 म्हणजेच आता इथं पुढं दिलेलं आहे 3 आता इथं 3 इंटू आणि इथं 5 इंटू. आता इथं आपल्याला या बॉक्समध्ये कोणता नंबर आहे तो लिहायचा आहे. इथं आपल्याला पुढं दिलेला आहे 10, तर खाली डिनॉमिनेटरला 10 दिलेला आहे. म्हणजेच तुम्ही इथं बघितलं तर 5 इंटू कोणता नंबर घेतला की 10 होणार आहे, तर 2 नंबर घेतला की 10 होणार आहे, राईट. त्यामुळे इथं 2 येणार आहे. आणि तसंच आपण खाली डिनॉमिनेटरला 2 मल्टिप्लाय केलं, त्यामुळे वरतीही नंबरला 2नच मल्टिप्लाय करायचं असतं, सेम नंबरनं मल्टिप्लाय करायचं असतं. म्हणजेच वरतीही 2 येणार आहे, राईट. 3 2 6 होत आहे, त्यामुळे 6 हा नंबर इथं आलेला आहे. ओके, आणि आता आपल्याला हे काय करायचं आहे तर म्हणजे फ्रॅक्शनमध्ये लिहायचं आहे, राईट. डेसिमल फ्रॅक्शनमध्ये लिहायचं आहे. 6/10 म्हणजेच काय होणार आहे तर 1 नंतर एक 0 आलेला आहे, त्यामुळे इथंही आपल्याला काय करायचं आहे, पॉईंट नंतर एक नंबर ठेवायचा आहे. म्हणजेच पॉईंट नंतर एक नंबर म्हणजे 0.6 येणार आहे. म्हणजेच काय 0.6 हे आपलं ॲन्सर येणार आहे. आता सेकंड बघा 25/8. तसंच आता इथं खाली तुम्ही बघितलं तर 8ला 125नं मल्टिप्लाय केलेलं आहे, राईट. तसंच आपल्याला इथंही 25ला 125नं मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, म्हणजेच इथं नंबर येणार आहे 125. आता ह्याचं मल्टिप्लिकेशन करून 1000 आलेलं आहे. आता ह्याचं मल्टिप्लिकेशन करून आता आपल्याला मल्टिप्लाय जरी केला तरी हाच नंबर येणार आहे. ओके, म्हणजेच आता बघा, म्हणजे खाली 1 नंतर 3 0 आहेत. ओके, म्हणजेच इथंही पॉईंट नंतर 3 नंबर ठेवलेले आहेत. म्हणजे ह्याचं मल्टिप्लाय केल्यानंतर आहे हा नंबर येणार आहे. तुम्ही करूनही बघू शकता. ओके, आता थर्ड बघा 21/2. आता इथं तुम्ही बघितलं तर इथं 21 इंटू ह्या बॉक्समध्ये काही लिहिलेलं नाही, पण पुढच्या बॉक्समध्ये इथं खाली डिनॉमिनेटरला 10 आलेलं आहे. आता 2 इंटू कितीच म्हणजे किती केलं की 10 येणार आहे, तर 2 5चं केलं की 10 येणार आहे. म्हणजेच 2 इंटू 5 केलं की खाली आपण 5नं मल्टिप्लाय केलं, म्हणजे वरतीही आपल्याला करायचं आहे. म्हणजेच 21 इंटू 5 आणि 21 इंटू 5 म्हणजेच काय होतं, 21 5चं 105. इथं काय आलेलं आहे 105. आता आपल्याला ते डेसिमल फ्रॅक्शनमध्ये लिहायचं आहे. ओके, आता 1 नंतर एक 0 आला आहे, त्यामुळे आपल्याला इथंही तसंच ठेवायचं आहे. म्हणजेच इथं आपला ॲन्सर काय आलेलं आहे 10.5. म्हणजे ह्या पॉईंट नंतर एकच नंबर. ओके, आता फोर्थ बघा काय आहे ते 22/40. आता इथं 2 कट करून 11/20. ओके, 20 आहे इथं, सॉरी 11/20 आलेलं आहे. तसंच आता बघा खाली डिनॉमिनेटरला 20 इंटू 5 केलेलं आहे, म्हणजे 5नं मल्टिप्लाय केलेलं आहे. तसंच आपल्याला न्यूमॅरेटरलाही 5नं सेम नंबरनं मल्टिप्लाय करायचं असतं, त्यामुळं 5नं मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजेच काय आलं 11 5चं 55. म्हणजे ह्या बॉक्समध्ये आलेलं आहे 55. आणि आता आपल्याला ते डेसिमल फ्रॅक्शनमध्ये लिहायचं आहे. पॉईंट 1 नंतर 2 0 आलेले आहेत, त्यामुळे आपल्याला इथंही पॉईंट नंतर 2 नंबर ठेवायचे आहेत. ओके, म्हणजे हा नंबर इथं आलेला आहे, पुढं मग 0 येणार आहे 0.55. ओके, आता क्वेश्चन नंबर 2 बघा. क्वेश्चन नंबर 2 आहे कन्वर्ट द कॉमन फ्रॅक्शन इनटू डेसिमल फ्रॅक्शन. आता इथं आपल्याला कॉमन फ्रॅक्शन दिलेलं आहे. ओके, आणि ते करायचं आहे त्याचं कन्वर्जन डेसिमल फ्रॅक्शनमध्ये. ठीक आहे, आता ते कसं करायचं ते बघूया. आता डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन करण्यासाठी डिनॉमिनेटरला 10 100 म्हणजे 1000 असं 1च्या पुढं 0 असणारे नंबर जर आले तरच आपण त्याचं काही डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू शकतो. त्यासाठी आपण बघायचं की 4नं म्हणजे खाली डिनॉमिनेटर जो आहे त्याला कितीनं मल्टिप्लाय केलं की असे नंबर्स येऊ शकतात. आता तुम्ही इथं बघितलं तर 4. आता 4 5चं घेतलं की 20 होणार आहे आणि 20 5चं घेतलं की 100 होणार आहे.
म्हणजे फर्स्ट आपण 5ने ह्या दोन्हीलाही मल्टिप्लाय करूया. ओके, म्हणजेच खाली केलं तसंच वरतीही आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, 3 5 15 आलं, 4 5 20 आलं. आता आपण 20नं 5ला मल्टिप्लाय करूया, म्हणजेच खाली 100 येणार आहे. 20 × 5 आपण खाली केलं तसंच वरतीही आपल्याला करायचं आहे, म्हणजेच 15 × 5. ओके, आणि 15 5 75 होणार आहे. राईट, 15 5 75 आणि 25 100. आता आपल्याला हे काय डेसिमल फ्रॅक्शनमध्ये लिहायचं आहे. आता 1 नंतर 2 0 आहेत, त्यामुळे आपल्याला पॉईंट नंतर 2 नंबर्स घालायचे. म्हणजे पॉईंट नंतर काय 75 2च नंबर आहेत, इथं नंबर येणार आहेत आणि आधी इथं त्यामुळे 0 येणार आहे. राईट, आता नेक्स्ट बघा 4/5. आता इथंही आपल्याला बघा आता 5नं 2ला मल्टिप्लाय केलं की 10 येणार आहे. मग आपण फ्रॅक्शनमध्ये ते लिहू शकतो. म्हणजेच आता 5नं 2नं मल्टिप्लाय केलं की 10 येणार आहे म्हणून 2 घेतलं. तसंच खाली केलं त्यामुळे वरतीही आपल्याला 2नं मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजेच काय 4 2 8 आलेलं आहे आणि 5 2 10. ओके, आता फ्रॅक्शनमध्ये लिहायचं म्हणजे 1 नंतर 1 0 आहे, म्हणजेच आपल्याला पॉईंट नंतर एकच नंबर ठेवायचं आहे. त्यामुळे पॉईंट नंतर 8 हा नंबर येणार आहे आणि आधी काय 0 येणार आहे. ओके, आता नेक्स्ट बघा 9/8. आता इथं आपल्याला बघा आता म्हणजे कोणत्या नंबरनं आपण मल्टिप्लाय केलं की आपण म्हणजे 10 100 1000 कोणतं होतंय ते बघूया. आता फर्स्ट बघा आता आपण 8नं 5ला मल्टिप्लाय करूया, म्हणजे 40 होणार आहे. आणि 40नं 25ला मल्टिप्लाय केलं की 1000 होणार आहे. ओके, 8 5 40 झालं. खाली केलं त्यामुळं वरतीही आपल्याला त्यानंच मल्टिप्लाय करायचं आहे. राईट, आणि 8 5 40 झालं आणि 9 5 45 झालं. ओके, आता नेक्स्ट बघा आता 40नं 25ला मल्टिप्लाय. आता हे आपण कसं काढलं तर 25 4चं केलं की 100 होतं. ओके, हे तर आपल्याला माहीत आहे. आणि वरती खाली केलं त्यामुळे वरतीही आपल्याला करायचं आहे. 45 आहे इथं × 25. राईट, आणि 25 4चं 25 4चं 100 आणि हा एक 0 म्हणजेच 1000 झालं. राईट, आणि 45 × 25. आता आपल्याला ह्याचं मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. राईट, मी इथं आता साईडलाच करून घेते. 45 × 25. बघा आता काय होते 5 5 25 5 4 20 + 2 केलं 22 आलं. 0 5 2 10 आलं आणि 4 2 8 + 1 9 आलं. 5 2 9 + 1 11 म्हणजेच किती आलेलं आहे 11 25. ओके, आता आपल्याला ह्याचं फ्रॅक्शनमध्ये लिहायचं आहे. फ्रॅक्शनमध्ये आपण कसं लिहू शकतो बघा आता, म्हणजे पॉईंट 1 नंतर 3 0 आहे, तसंच आपल्याला इथंही पॉईंट नंतर म्हणजे 3 नंबर्स ठेवायचे आहेत. म्हणजे इथं पॉईंट येणार आहे. राईट, म्हणजेच काय येणार आहे 1.125. हे आपलं काय ॲन्सर येणार आहे. ओके, नेक्स्ट बघा आता 70/20. आता इथं तर लगेच समजतंय 20 कितीचं केलं की आपण हे करू शकतो, म्हणजे 100 घेऊ शकतो. तर 25चं केलं की राईट, त्यामुळं 5ने इथं खाली मल्टिप्लाय करायचं आहे. खाली केल्यामुळं वरती सेम नंबरनं मल्टिप्लाय करायचं असतं. 25चं 100 झालं. राईट, आणि 17 5चं 85 झालं. ओके, आता आपल्याला हे फ्रॅक्शनमध्ये लिहायचं आहे. फ्रॅक्शनमध्ये 1 नंतर 2 0 आहेत, म्हणजे पॉईंट नंतर 2 नंबर्स आले पाहिजेत ह्या नंबरचे, म्हणजेच काय 0.85. हे काय आपलं ॲन्सर आलेलं आहे. नेक्स्ट बघा आता 36/40. आता हे आपण 2 पद्धतीनं घेऊ शकतो. एक तर 40नं मल्टिप्लाय करायचं, किंवा आता आपण इथं बघा आता म्हणजे इवन नंबर आलेले आहे दोन्ही, त्यामुळे आपण 2नं ह्याला कट करू शकतो. 2नं कट करून काय होणार आहे 2 1 2 1 राहणार, 2 8 16. तसंच म्हणजे 2नं हे केल्यानंतर 2 2 4 आणि 2 0 0. राईट, ह्याचा रेड्यूस फॉर्म आपण केलेला आहे. म्हणजेच आता 20नं आपण काय ह्याला 5नं मल्टिप्लाय करू शकतो, म्हणजे खाली 100 येणार आहे. ओके, म्हणजेच 20 × 5
खाली केलं त्यामुळे वरतीही आपल्याला करायचं आहे. ओके, आणि 18 5 90 आलेलं आहे, राईट, आणि 25 100 असतं. ओके, आणि ह्याचा रेड्यूस फॉर्म आपल्याला आता लिहायचा आहे. आता बघा 1 नंतर 2 झिरो आहेत, राईट, म्हणजेच आपल्याला इथंही पॉईंट नंतर 2 नंबर्स ठेवायचे आहेत, म्हणजे 0.90 येणार आहे, म्हणजे 0.90 आन्सर आलं. ओके, आता नेक्स्ट बघूया. 7/25. आता बघा डिनॉमिनेटरला आपल्याला म्हणजे फ्रॅक्शन टाईप 10 100 1000 येण्यासाठी बघा आता काय करू शकतो आपण. 25 4 केलं की 100 येणार आहे, राईट. 25 4 केलं की 100 येणार आहे. त्यामुळं आणि खाली केलं त्यामुळे वरती सेम नंबरला म्हणजे 4 मल्टिप्लाय करायचे. आणि 7 4 28 झालेलं आहे. 25 4 100. आता आपल्याला हे फ्रॅक्शनमध्ये लिहायचं आहे. 1 नंतर 2 झिरो आहेत, म्हणजे सेम इयर आपल्याला इथंही पॉईंट नंतर 2 नंबर्स ठेवायचे आहेत, म्हणजे 0.28 हे आपलं काय आन्सर आलेलं आहे. नेक्स्ट बघा आता 19/200. ओके, आता ह्याचं तुम्ही बघू शकताय आपण कसं करू शकतो. तर आपल्याला माहीत आहे 2 5 केलं की 10 होतं. ओके, म्हणजे 200 5 केलं की 1000 होणार आहे, राईट. म्हणजे आपल्याला ह्या नंबरला 5 मल्टिप्लाय करायचं आहे. खाली केलं त्यामुळे वरतीही सेम नंबरनं करायचं. 19 5 95 झालं, आणि 200 × 5 म्हणजेच काय 1000 झालेलं आहे. ओके, आता ह्या नंबरचं आपण फ्रॅक्शन 1 म्हणजे 1 नंतर 3 झिरो आलेले आहेत. ओके, त्यामुळे आपल्याला पॉईंट नंतर 3 नंबर्स ठेवायचे आहेत, पण इथं 2च नंबर आहेत, त्यामुळे आधी एक 0 नंबर घालायचा, नंतर 95. ओके, म्हणजे 0.095 हे आपलं काय आन्सर आलेलं आहे. आता क्वेश्चन नंबर 3 पहा. कन्वर्ट द डेसिमल फ्रॅक्शन इनटू कॉमन फ्रॅक्शन. आता आपल्याला इथं डेसिमल फ्रॅक्शन दिलेलं आहे आणि ते आपल्याला काय कॉमन फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, म्हणजे ह्या फ्रॅक्शनमध्ये दिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये कॉमन फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, आधी आपण बघितलेलं आहे 27.5. आता ह्या नंबरचं कॉमन फ्रॅक्शनमध्ये काय होणार आहे, तर पॉईंट नंतर 1 नंबर आलेला आहे, त्यामुळं खाली 1 नंतर काय 1 झिरो येणार आहे, आणि वरचा नंबर ॲज इट इज म्हणजे 275. ओके, आता सेकंड बघा 0.007, म्हणजेच इथं पॉईंट नंतर 3 नंबर आलेले आहेत, त्यामुळं आपल्याला 1 नंतर 3 झिरो इथं ठेवायचे आहेत, आणि वरचा नंबर ॲज इट इज म्हणजे फक्त आता इथं 7 राहणार आहे, का तर आधी 0 आहे म्हणून. ओके, आता नेक्स्ट बघा 90.8. आता इथं पॉईंट नंतर फक्त 1च नंबर आलेला आहे, त्यामुळं आपल्याला इथं 1 नंतर फक्त 1च झिरो ठेवायचा आहे, आणि वरचा नंबर 908 असं लिहायचं आहे, म्हणजे पॉईंट काढून लिहायचं आहे. आता नेक्स्ट आहे 39.15. आता इथं बघा पॉईंट नंतर 2 नंबर आलेले आहेत, त्यामुळे इथं आपल्याला 1 नंतर 2 झिरो ठेवायचे आहेत, आणि वरती नंबर आपल्याला पॉईंट काढून लिहायचं आहे. ओके, आता नेक्स्ट बघा 3.12. इथं पॉईंट नंतर 2 नंबर आलेले आहेत, त्यामुळे इथं आपल्याला 1 नंतर 2 झिरो ठेवायचे आहेत. ओके, आणि वरचा नंबर फक्त पॉईंट काढून ॲज इट इज ठेवायचं, राईट. आता नेक्स्ट बघा 70.400. आता इथंही आपल्याला काय करायचं आहे, 1 नंतर इथं 3 नंबर आलेले आहेत, त्यामुळे 3 नंबर लिहायचे आहेत. ओके, आणि वरचा नंबर पॉईंट काढून ॲज इट इज लिहायचा. ओके, आता लास्टला बघा तुम्ही 0 आलेले आहेत, वरती खाली 2, त्यामुळे आपण कट करू शकतो, त्यामुळे याचा आन्सर काय येणार आहे 704/10. ओके, तर स्टुडंट्स बघा आपण अशा पद्धतीने काही प्रॅक्टिस सेट 15 आहे ते फुल शिकून सॉल्व केलं आहे, आणि असेच माझे आधीचे आणि नंतरचेही व्हिडिओज बघण्यासाठी प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.